श्रीमद्भागवत महापुराण की जय। बोलो श्री हनुमान जी महाराज की जय। जय श्री राधे परम मंगलमय सच्चिदानंद स्वरूप भक्तवत्सल अकाल करुणा वरुणालय जगतपिता जगदाधार अखिल विश्वाचा जनिता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि त्यांची वाङ्मय स्वरूपा म्हणजे श्रीमद भागवत महापुराण या पवित्र ज्ञानगंगेच्या प्रवाहामध्ये पुन्हा एकदा कथा श्रवण करण्याच्या हेतूने तिसऱ्या दिवशीचा प्रवास प्रथम सत्राला सुरुवात। कथा व्यासपीठावरती विराजित आहेत समस्त श्रोता समुदाय कथा श्रवण करण्याच्या हेतूने धर्म मंडपात विराजित आहेत आणि राहिलेला प्रसंग आपल्याला पूर्ण करायचा आहे। मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने तत्पूर्वी प्रेमाने भगवंताच्या नामाचा गजर करूया। बोलो वृंदावन बिहारी लाल की बोलो श्री राधे राधा राणी म्हणजे भक्तीचं स्वरूप आहे। राधे शिवाय कृष्ण नाही आणि कृष्णाशिवाय राधा नाही। राधे म्हणताना हात आपण वरती नेतो याचंही कारण आहे बरं का। जोपर्यंत भक्ती आपल्या हृदयात विराजित होत नाही तोपर्यंत परमात्म्याला सुद्धा आपल्या हृदयात येता येत नाही। म्हणून हे भक्तीला आवाहन आहे की हे भक्तिमती माता हे राधाराणी आपण कृपा असू द्या म्हणजे परमात्म्याचं येणं लवकर होईल। म्हणून ते भक्तीला बोलवू नये कारण राधा या भगवान श्री शुकदेवजींच्या गुरु आहेत आणि शुकदेवजींना 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीला मुक्ती मिळवून द्यायची आहे आणि त्या दरम्यान जर राधे नावाचा उच्चार केला तर राधा नामाचं जप करत असताना शुकदेवजींना 6 महिने समाधी लागत होती आणि जर समाधी लागली तर राजाची मुक्ती शक्यच नाही। म्हणून 7 दिवसामध्ये कधी शुकदेवजींनी आपल्या मुखातून राधेचं नाव घेतलं नाही। मग राधेचं स्मरण केलंच नाही का असंही नाही। राधेला श्री म्हणून संबोधन आहे। प्रथम श्लोकामध्ये आपण जो उच्चार करतो श्री कृष्णाय वयम नमः त्या श्रीचा अर्थ आहे राधा। श्री कृष्ण म्हणजे राधा कृष्ण। असा या भागवताचा महिमा आहे। काल आपण सुंदर असा कथाभाग ऐकलात। करता करता आपली वेळ कथेची समाप्त झाली। आपण विराम घेतला आणि जिथं आपण विराम घेतला तिथून आपल्याला कथा पुन्हा सुरू करायची। तर आपण कथा कुठं थांबवली होती हे आपल्याला माहितीच असेल आणि मी काल बोलून गेलो की मी तुम्हालाच विचारेल पण मला काही माहित नाही। मी तर व्यासपीठावर बसलेलो कथा सांगत नाही। आपलं लक्ष कथेत कितपर्यंत आहे हे सुद्धा मला कळलं पाहिजे ना। काल आपली कथा कुठं विराम झाली होती कोण सांगते? बोला बोला बोला। नाही गोकर्ण तर पहिल्याच दिवशी होऊन गेले। भक्ती राणीची कथा झाली
काल कुठं थांबलो आपण, कथा कुठं थांबली आपली? काही प्रश्न होते, त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधत होतो ना. कुठले प्रश्न होते ते? हा, तोही प्रसंग झाला होता. तीन प्रश्न होते ना काल. नारदांचे तीन प्रश्न आहेत, शौनकांचे तीन प्रश्न आहेत की राजा परीक्षिती कोण आहे. शुकदेवजींची राजा परीक्षिती भेट कशी झाली आणि शुकदेवजींनी राजाला परीक्षितीला भागवतच का सांगितलं, असे तीन प्रश्न होते. त्यातील पहिल्या प्रश्नाचा आपण विचार करत होतो, राजा परीक्षिती कोण आहे. तर त्याच्या जन्माची कथा आपण श्रवण केली है ना. राजा परीक्षितीचा जन्म कसा झाला, कसे प्रसंग पांडवांवर आलेत, अश्वत्थामा, दुर्योधन असा प्रसंग आपण ऐकला. राजा परीक्षितीच्या जन्मानंतर भगवान परमात्मा ज्यावेळेस द्वारकेला जायला निघतात, तिथं देवाचा रस्ता कुंती माता अडवते. बरोबर ना. याच्याही पुढे आपण थोडा ऐकलं. कुंती मातेनं देवाला थांबून घेतलं. कुंती मातेच्या आज्ञेनं विनंतीला मान देऊन साक्षात कृष्ण कन्हैया पुन्हा पांडवांच्या घरी थांबलेत. पण थांबल्यानंतर देवाला एक महत्वाचं कार्य आठवलं. ते कार्य कुठलं, इथं आपण विराम घेतला होता. गोपाल कृष्ण भगवान. मग ते काम आपल्याला आता कुठलं कार्य असेल देवाला आठवलेलं, ते ऐकण्याची उत्सुकता लागली असेल. कधी कथेला येत असताना उत्सुकता सोबत पाहिजेत बरं का. नुसतं चाललो बा चाललो नाही. टीव्हीवर कशी एखादं नाटक सुरू असते, तुमच्या आवडतं सिरियल, आणि त्यात एकदम ऐन अशा प्रसंगाला ऍडव्हर्टाईज येते, नाही ते एकदम नाटकच बंद पडते. बरोबर. तिथं मन कसं असं खाते की थोडस पुढचं दाखवलं असतं तर किती चांगलं झालं असतं. पण मग उद्या कसे तातडीनं त्याच टाइमवर सगळे कामधंदे सारून बसता तुम्ही. माय कालचं राहिलेलं पाहू द्या, आता पुढे काय होते. किती आवडीनं सिरियल पाहतो महाराज. तशी आवड इथंही असू द्या. काल जो प्रसंग, आणि मी विशेष करून कथेला विराम अशा ठिकाणीच देतो की तिथून तुमची उत्सुकता आणखी जागृत झाली पाहिजे. देवाचं आठवलेलं कार्य आपल्याला पाहायचं आहे, ऐकायचं आहे. कुंती मातेच्या विनंतीला मान देऊन भगवान परमात्मा पुन्हा पांडवांच्या घरी थांबतात. नाहीतर कुंती मातेनं दुःख मागितलं होतं, पण आजपर्यंत पांडव फार दुःखाचे भोग भोगत होते. किती दुःख महाराज. लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला, भीमाला विष पाजण्याचा प्रयत्न केला, नवे अज्ञातवासाचं दुःख आहे. पण प्रत्येक दुःखामध्ये पावलोपावली भगवान परमात्मा पांडवांच्या सोबत राहिले. एकही क्षण पांडवांना दूर ठेवलं नाही. दुःखामध्ये देव सोबत राहिले. आज थोडं सुख पदरात पडलं, पांडवांना पांडवांचं राज्य मिळालं आणि आनंदाचं वातावरण आहे. पांडव खुश आहेत, देवालाही आनंद झाला. चला, दुःखाचे दिवस गेले, सुखाच्या दिवसांना सुरुवात झाली. आता आपण आपल्या द्वारका नगरीला जायला हवं. तेव्हा कुंती मातेला फार वाईट वाटते. तिला असं वाटते देवाने आणखी काही दिवस आपल्या इथं थांबून जावं. मग ती बोलते, हे कन्हैया, काही दिवस आणखी थांबा. नाही माते, मला द्वारकेला जायचं आहे. माझी नगरी माझी वाट बघत आहे. आणि आता काही गरज नाही माझी. सगळे दुःखाचे भोग गेलेत तुमचे. सुख पदरात पडलं, आता सुख भोगा, आनंदानं जीवन जगा.
कुंती मातेला एवढं वाईट वाटते की जोपर्यंत दुःख होतं तोपर्यंत कन्हैया सोबत होता, आज सुख आहे म्हणून कन्हैया दूर जात आहे. आता ज्या सुखात देवच नाही त्या सुखाला काय सुख म्हणता? आग लागू अशा सुखाले. नको हे सुख, याच्यापेक्षा ते दुःख बरं की क्षणोक्षणी तू आमच्या सोबत असायचं, क्षणोक्षणी आम्ही तुझं भजन करायचो, तुझ्यासोबत संवाद व्हायचा, तुझं स्मरण राहायचं. ते दुःख पुरलपणे सुख नाही. या सुखात देवाचं स्मरण नाही, देवाचं भजन नाही, काय त्या सुखाला किंमत आहे? आग लागो त्या सुखाला. द्यायचं असेल तर एवढं दुःख दे की तू आम्हाला कधी सोडून जाताच कामा नये. दुःख येऊ निधी आमची या घरा. दुःखाचे भोग मागितले महाराज. कारण कळलं ना, सुखात जो साथ देतो त्याला जीव म्हणतात, पण दुःखात जो साथ देतो त्याला देव म्हणतात. देवाला संकट पडलं, काय करावं आता? दोन्ही बाजूनी धर्म संकटात अडकलो. म्हणून याच्यापेक्षा हे दुःख दिल्यापेक्षा कुंती मातेची मागणी पूर्ण केल्यापेक्षा इथं थांबणं कधीही योग्य ठरेल. मग देव थांबले. जसे थांबले अचानकपणे त्यांना राहिलेलं कर्म आठवलं, शेष कर्म. जे न करताच देव द्वारकेला जाणार होते ते जर झालं नसतं तर आज रोजी देवाबद्दल फार कठोरता व्यक्त झाली असती की देव इतका निष्ठुर आहे, एवढा कठोर आहे की एका सद्भक्ताच्या विनंतीला सुद्धा, एका सद्भक्ताच्या मागणीला देवानं पूर्ण केलं नाही. वास्तविक भगवान परमात्म्यानं भक्ताची प्रत्येक मागणी पुरवलेली आहे, भक्ताला प्रत्येक संकटातून तारलेला आहे. जसा भक्ताच्या हृदयात भाव आहे त्याप्रमाणे भगवंताने तो भाव भक्ताचा पुरवलेला आहे. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. ऐकलं का? काहीही केलं देवानं भक्तासाठी, तर काहीही. मग आता हे छोटस कार्य देवाला करायचं होतं. देवाला आठवलं की माझा एक भक्त माझी निरंतर सारखी वाट बघतोय, जीवनाच्या अंतिम टप्प्यात आहे, शेवटचे क्षण आहेत, शेवटचे श्वास आहेत, एक एक श्वास माझ्यासाठी तो धरून ठेवतोय. त्या भक्ताची एकच इच्छा आहे शेवटची, की मी मरत असताना माझा सावळा सुकुमार कन्हैया माझ्या डोळ्यासमोर उभा राहावा. त्या भक्ताचं नाव आहे पितामहा भीष्म. महाभारतातला हा सुंदर प्रसंग आहे जो भागवतामध्ये संक्षिप्त रूपाने आलेला आहे. कुरुक्षेत्रावरील रणांगणावरती युद्ध झालेलं आहे. युद्ध संपलं. अनेको वीर महायोद्धे नेस्तनाबूत झाले. कित्येक वीर बलाढ्य योद्ध्यांचे शव त्या भूमीवरती पडलेले आहेत. रक्ताचा चिखल साचलेला आहे. कुरुक्षेत्रावरची भूमी रक्तानं लाल झालेली आहे. एवढ्या मोठ्या शवांमध्ये फक्त एक पितामहा भीष्म जिवंत आहेत आणि तेही अंतिम टप्प्यात आहेत. त्यांच्या शरीरावर एकही जागा अशी नाही की जिथं बाण शिरलेला नाही. प्रत्येक ठिकाणी बाणांचा वार आहे आणि बाणांच्या शरशय्येवर पितामहा भीष्म पडलेले आहेत. डोळ्यातून अश्रूंच्या धारा आहेत. मुखातून भगवंताचं नाम आहे, हृदयात भगवंताचं चिंतन आहे. मरण धरून ठेवलं होतेच इच्छामरणी. इच्छामरणी आहे.
धरून ठेवलं जीवाला, प्राणाला. जोपर्यंत देव येत नाही तोपर्यंत प्राण सोडणार नाही. कितीही वेदना सहन कराव्या लागल्या तरी त्या सहन करील, फक्त देवासाठी. देव तर कसोटी पाहणारच आहे हो, वेदना सहन केल्याशिवाय. एखादं ध्येय प्राप्त करण्यात काही आनंद नाही. अडचणी पाहिजेत जीवनात. अडचणींवर मात करत पुढे जाण्यात जी मजा आहे ना, ती एकदम जाण्यात नाही. हळूहळू, ढाळे ढाळे केतू केनी एके वेळे, पण मार्गाची निबडे निश्चित ठाकी. पक्षाची झेप घेऊच नाही माणसाने. पक्षाचं काय, पक्षी फळाशी झोंबे जैसा, त्याला फळ प्राप्त करायला काही वेळ नाही लागणार. इथून भरारी घेतली की लगेच फळाजवळ. पक्षी फळाशी झोंबे तैसा, सांगे नरू किवी पावे तैसा. नाही नाही नाही, आपल्याला तर हळूहळू जावं लागेल. कधी कधी पाय घसरेल, खाली पडू, पुन्हा उठून उभं राहावं लागेल, पण ध्येय सुटता कामा नये. ध्येय डोळ्यासमोर असल्यानंतर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी अंतःकरणात जिद्द फार महत्वाची आहे. ती जिद्द येण्यासाठी स्फुरण महत्वाचं आहे. स्फुरण येण्यासाठी कर्तृत्व महत्वाचं आहे. कर्तृत्वासाठी पराक्रम हवा, पराक्रमासाठी अभिमान हवा, अभिमानासाठी स्वाभिमान हवा. किती गोष्टी पाहिजे. नुसतं ध्येय ठरवलं म्हणजे जमलं काय? नाही नाही नाही. कित्येक संकटांना तोंड देत आपल्याला पुढे जावं लागते. वेदना सहन केल्याशिवाय खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही. आणि देव मिळवणं काय सोपं आहे हो? देव करणं सोपं आहे? नाही नाही नाही. कसोटी पाहतो भगवंत प्रत्येक पावलावर. कष्ट करत, सगळा त्रास सहन करत भक्त भगवंतापर्यंत जातात. बदनामी होते भक्तांची सगळ्या समाजात. वेळ पिस लागते, लावू मना पिसे गोविंदाचे. बस अविनाश करी आपुली आईसे. वेळ पिस लागते महाराज. पिस लागणं म्हणजे समजते ना. साधकाची अवस्था आहे. एक पैज घेतली जशी ज्ञानोबराय म्हणतात, पै भव स्वर्गा उबगले, मुमुक्षु योग ज्ञाना वडगले. भगवत प्राप्तीची जणू पैज घेतली महाराज साधकांनी. काहीही हो, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. भजन नाही सुटलं पाहिजे. एकदा भोजन सुटलंच चालेल, पण भजन नाही सुटलं पाहिजे. भीष्म पितामहा भगवंताची आस लावून वाट पाहत होते. कधी येशील मनमोहना, हो कधी येशील मनमोहना. एकदा तरी देवानं आपल्यापर्यंत यावं. चित्र डोळ्यापुढे आणा बरं का. चित्र रणांगण आहे, कुरुक्षेत्र आहे, सगळीकडे शव पडलेले आहेत, रक्ताचा चिखल साचलेला आहे. देवाला कर्म आठवलं. पितामहा भीष्म माझी वाट पाहतायत आणि मला जायला हवं. देवाने निर्णय घेतला. मग भीष्मपण केला खरा. सर्व पांडवांना आणि द्रौपदीला घेऊन पितामहा भीष्मांकडे गेले. कधी गेले? संध्याकाळची वेळ आहे. ऐका, रणांगणावर जिकडे तिकडे शव पडलेले आहेत, भूमीवर रक्त सांडलेलं आहे. पितामहा भीष्म बाणांच्या शरशय्येवर पडलेले आहेत. संध्याकाळची वेळ आहे. ज्यावेळेस सूर्य मावळतीला जातो ना, सूर्याचा रंग बदलतो. सोनेरी किरणांचा वर्षाव
सूर्य भूमीवर करत आहे, सूर्याची सोनेरी किरण आणि भूमीवरचं लाल रक्त, जणू काही नारंगी रंग सगळ्या वातावरणात पसरला. शांत स्तब्ध वातावरण आहे, फक्त हळूहळू संथ वारा वाहतो. सोसाट्याचा संथ हळुवार वाऱ्याची झुळूक आहे. पितामहा भीष्मांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा आहेत. त्यांच्या शरीरात फक्त एवढं सामर्थ्य आहे की हे मान एक तर डावीकडे एक तर उजवीकडे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सामर्थ्य नाही. डावीकडे वळून पाहिलं, दूरवरून येताना देव दिसले. संध्याकाळची वेळ, सोनेरी किरणांचा वर्षाव, भगवंताचा पिवळा पितांबर चमचम चमकत होता. भगवंताचे कुरळे केस वाऱ्यानं उडत होते. सावळा रंग, कुरळे केस, पिवळा पितांबर, ओठावर लाली, डोळ्यात काजळ, कपाळाला गंध, कानात कुंडल, गळ्यात मुक्ता फळांच्या वैजंतीच्या माळा, सुवर्णाचा मुकुट आणि त्याला मोरपीस लावलेलं देवाचं सुंदर स्वरूप, सावळा सुकुमार जैसा कर्दडीचा गाभा. दूरवरून येत असताना पितामहांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या की माझ्या देवाने माझं ऐकलं है ना. आनंद झाला. काय मागणी होती पितामहांची? काही जास्त काही मागितलं? एवढंच हो, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके, गोविंद नाम लेके, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. जय हो. काय मागणी होती महाराज? भगवंताजवळ ना या प्रपंचातल्या अशा क्षुल्लक गोष्टी मागितल्यापेक्षा ना भगवंताजवळ फक्त एकच प्रार्थना दररोज करा की हे देवा, कुठल्या प्रकारचं भौतिक सुख नाही दिलं तरी चालेल, पण माझी एक विनंती आहे, तेवढी पूर्ण करा. मी ज्या वेळेस शेवटच्या अंतिम टप्प्यात असेल, मरणाच्या दारात उभा असेल, मरत असताना फक्त तुमचंच स्मरण माझ्या हृदयात राहो. मरत असताना फक्त तुमचाच चेहरा माझ्या डोळ्यापुढे राहावा. मरत असताना फक्त तुमचंच नाम माझ्या मुखात राहावं. एवढी मागणी करा.
देवाजवळ दुसरं काही मागू नका. दुसरं मागून त्याच्या नजरीतून पडणं आहे. सगळ्या जगाच्या नजरीतून पडलो तरी चालेल, पण देवाच्या नजरीतून पडलो नाही पाहिजे बरं का. लोकांचं काय हो, लोक नावबोट ठेवतात, कोण काय म्हणेल काही सांगता येत नाही. मूर्खानं मूर्ख म्हणून काही फायदा नाही, शहाण्यानं मूर्ख म्हणू नये. सगळ्या जगाच्या नजरेतून पडायला तयार आहो, पण देवाच्या नजरेतून पडलो ना की सगळं जीवन व्यर्थ गेलं महाराज, लक्षात ठेवा. म्हणून वारंवार देवाला ती प्रार्थना करा, आमच्यावर अशी कृपा ठेवा की नेहमी तुमचं स्मरण आमच्या हृदयात राहो. देवाच्या नजरेतून कधी पडतो माणूस, ज्या गोष्टी प्राप्त करण्याचं सामर्थ्य देवाने आपल्याला दिलेलं आहे, त्याच गोष्टी भगवंताकडे पुन्हा पुन्हा मागितल्यानं आपण भगवंताच्या नजरेतून पडत असतो, लक्षात ठेवा. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून भक्तांची नेहमी एकच मागणी आहे देवाला, नजरों से गिराना ना, चाहे जितनी सजा देना, नजरों से जो गिर जाए, नजरों से जो गिर जाए, मुश्किल में पड़ जाए, श्यामा तेरे चरणों की, राधे तेरे चरणों की, गर धूल जो मिल जाए, राधे तेरे चरणों की. भक्ती करत असताना मन माणसाला नेहमी धोका देत असते. मनाचा ऐकतो आणि भक्तीच्या मार्गात फसत चालतो बरं का. म्हणून नेहमी मनाला आवर घालण्याचा प्रयत्न करावा. आहे चंचल, थोडे कष्ट होतील, पण मन ऐकते बरं का. ये मन बड़ा चंचल है, कैसे इसे समझाऊं, ये बड़ा चंचल है, कैसे इसे समझाऊं, ये मन बड़ा चंचल है, कैसे इसे समझाऊं, जितना इसे समझाऊं, जितना इसे समझाऊं, उतना ही मचल जाए, राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की, गर धूल जो मिल जाए, राधे तेरे चरणों की.
कळलं ना? भगवंताजवळ एक प्रार्थना करा रोज. मी काय मागता हो? शिल्लक गोष्टी, ज्या गोष्टी अहो आपला देह सुद्धा आपण दीर्घकाळ टिकून ठेवू शकत नाही. देह तरी आपल्या हातात आहे का? मग या भौतिक वस्तू कुठं आपल्या हातात राहणार आहे? इथं देहात असं सामर्थ्य दिलेलं आहे परमात्म्यानं की तुम्हाला भौतिक सुखामध्ये काय हवं आहे ते प्राप्त करण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. आणि त्याच्यासाठी आपण त्याच्या दारात जर भिकारी म्हणून गेलो तर देवाच्या नजरेतून आपण पडलो असं समजा. काय मागताय? आपल्या हातात जर असता तर आपण काळी केस पांढरी होऊच दिली नसती ना. देहाला आपण नेहमी तरुणावस्थेत ठेवलं असतं. याचा अर्थच असा आहे की आपल्या हातात काही नाही. जेवढं जीवन परमात्म्यानं दिलेलं आहे ते अनमोल आहे. आणि या देहाची सार्थकता कशात आहे? काल आपण कीर्तनात ऐकलंच, जन्मा येऊन या देख, है ना? जनाबाईचा अभंग होता, किती सुंदर. वारंवार परमात्म्याचं नामस्मरण. देवे देह दिला भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भजन घडलं पाहिजे. म्हणून काय मागायचं ते ठरवा. मोठ्या करुणा भावात दररोज देवाला प्रार्थना करायची की काही नाही दिलं चालेल, फक्त एवढं द्या. शेवटच्या क्षणी तुमचं नाम माझ्या मुखात यावं, शेवटच्या क्षणी तुमचं स्वरूप माझ्या डोळ्यात बसावं, एवढे, बाकी नाही. म्हणून सुंदर बोलतात ना, नजरेतून नाही पडलो पाहिजे. सगळ्या जगाच्या नजरेतून पडलो तरी चालेल, देवाच्या नाही. आणि देव पाहतो महाराज, त्याच्यापासून काही लपलेलं नाही. कोण किती पापी आहे, कोण किती पुण्यवान आहे, त्याच्याजवळ सगळा हिशोब आहे. तिथं नाही लपून ठेवू शकत कोण. समाजाची फसवणूक करीन माणूस, पण देवाची फसवणूक करू शकत नाही. तो तर अंतकरण पाहतो ना, वरून काय पाहता महाराज. लय 17 माळा घालेल होत्या, पण फावड्यानं जमा करून आणा लागलं. लोक सहज म्हणतात, बापा रात दिवस भजन करे, किती माळीवर माळी घालेल होत्या, पण असं मरण नव्हतं व्हायला पाहिजे. आता आपल्याला दिसतात माळा, देवाला दिसून राहिल्या काय? वरून माळा दिसतात, पण आतलं मन हे देव तपासत असतो. मृत्यू मंगल झाला पाहिजे, ते देहाची सार्थकता. म्हणून त्याची प्रार्थना असावी. नजरों से गिराना ना, चाहे जितनी सजा देना. सजा म्हणजे तू वाटेल तशा परिस्थितीत राहू. तुला नरकात टाकलं, नरकात जाऊ. दुःख दिलं, दुःख भोगू, आनंद आहे, पण तुझं स्मरण सुटता कामा नाही. याला एकनिष्ठता म्हणतात. चाहे जितनी सजा देना, कारण नजरों से जो गिर जाए, नजरों से जो गिर जाए, मुश्किल में पड़ जाए, श्यामा तेरे चरणों की घर धूल जो मिल जाए. भीष्म पितामहांची मागणी आहे, देवा कुठं मागितलं? रणांगणावर युद्ध चालू असताना. किती बाण लागू द्या, हा भीष्म सहन करायला तयार आहेत. वेदना सहन करणं काय माझ्या जीवनातलं प्रमुख ध्येयच आहे. सगळ्या वेदनेतच आयुष्य गेलं, आणि या वेदना काय क्षुल्लक आहेत. शरीरावरचा घाव मी सहन करू शकतो, पण अंतःकरणावर जर घाव झाला तर तो माझ्याच्याने सहन होणार नाही. माझ्यावर फक्त एवढी कृपा करा कन्हैया, ज्या वेळेस मी मरणाच्या दारात उभा राहील, फक्त येऊन मला भेट द्या. तुम्ही माझ्या पुढे उभे राहा.
इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके, तब प्राण तन से निकले. मग कुठेही असो, कुठं म्हणजे आता मरण कुठे काही सांगता येते का? चालता चालता मरते माणूस. मग कुठेही असो, श्री गंगा जी का तट हो, यमुना का वन शिवट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. देवाला ऐकलं महाराज. जसे देव समोरून चालत येताना दिसतात, भीष्म पितामहांच्या डोळ्याला धारा लागतात की माझ्या देवानं माझं ऐकलं. किती दयाळू आहे, किती कृपाळू आहे. प्रेमाचा पुतळा आहे. आणि भक्ताची मागणी देव नाही पुरवणार, मग देवाचं देव पण असून काय फायदा. जसं कन्हैयाला पाहिलं, पितामहांना आनंद एवढा झाला की ज्या वेदना आतापर्यंत होत होत्या ना, त्या सगळ्या वेदना आपोआप नाहीशा झाल्या. बस आनंदाच्या लहरी अंतःकरणात उठू लागल्या. जसं जसं कन्हैयाचा एक एक पाऊल पुढे पडत होता, पितामहांचा आनंद आणखी वाढत होता. जसे कन्हैया जवळ आलेत, पाठीमागे 5 पांडव, 6वी द्रौपदी आहे. पितामहांना वाटत होतं दोन्ही हात उचलावे आणि नमस्कार करावा, पण सामर्थ्य नाही. डोळ्यातून धारा आहेत आणि हळूच बोलायला सुरुवात करतात. हे कृष्ण कन्हैया, हे वसुदेव नंदना, हे देवकी नंदना, धन्य झालो मी आज. एका या भक्ताची मागणी आपण पूर्ण केली. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. माझ्यासाठी आपण स्वतः चालत आलेत. मला विश्वास होता माझे कन्हैया माझ्यासाठी येतील. दोन्ही हात जोडून आपल्याला नमस्कार करावासा वाटतो, पण तेवढं सामर्थ्य माझ्या हातामध्ये नाही, कारण माझे हात बाणांच्या टोकात अडकले आहेत. माझ्या शब्द सुमनांनी मी आपलं स्वागत करतो. माझे शब्द सुमन आपल्या चरणांवर अर्पण करतो. कृपा करून स्वीकार करा. असा सुंदर संवाद पितामहांनी देवासोबत केला. आणि रडत रडत डोळे मिटण्याचा प्रयत्न केला. पितामहांच्या मुखातले शब्द आहेत, हे कन्हैया, मी आज धन्य झालो. माझ्या जीवनाची सार्थकता झाली. मी आता मोकळ्या मनाने माझा प्राण तुमच्या चरणांवर समर्पित करतो. स्वीकार करा. जसं पितामहा बोलले तसं भगवंतानं पितामहांना थांबवलं. थांबा पितामहा, मी तुम्हाला सहज जाऊ देणार नाही. तुमच्याकडून मला आणखी एक कार्य करून घ्यायचं आहे. ते केल्याशिवाय तुम्ही जाऊ नये. आता काय शिल्लक राहिलंय माझ्याकडे? अहो, हात उचलण्याचं सामर्थ्य नाही. आता काय करू शकतो? तुम्ही भरपूर काही करू शकता. तुमच्या हाताचं आणि पायाचं मला काही घेणं देणं नाही. तुमचे शब्द आज उपयोगी पडणार आहेत. काय आज्ञा आहे? बोला. कन्हैया म्हणतात, पितामहा, माझ्यासोबत 5 पांडव आहेत, द्रौपदी आहे. एवढ्या दिवसाचं दुःख भोगून, मोठ्या कष्टानं युद्ध करून आज पांडवांच्या पदरात पांडवांचं राज्य आहे. त्यांचं राज्य सुरू आहे. ते राज्य गादीवर आहेत. आणि आपण पिढीतले जुने माणसं आहात, अनुभवी आहात. 10 उन्हाळे पावसाळे आपण शिल्लक पाहिले. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे
की आपण आपलं अनुभवाचं दान पांडवांच्या पदरात घाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. पिढीतल्या जुन्या माणसांनी नवीन पिढीला आपल्या अनुभवाचं दान दिलं पाहिजे. कष्ट कसे करावे लागतात, एक एक रुपया कसा साठवल्या जातो, कसं शून्यातून विश्व उभं केल्या जाते, हे घरातल्या वडीलधाऱ्यांनी आपल्या पिढीला, पुढच्या पिढीला, जुन्या माणसांनी शिकवलं पाहिजे. कष्ट करण्याची सवय लावली पाहिजे. आपण कसे दिवस काढले, आपण काय एक एक रुपया कसा जोडला, कसं शून्यातून विश्व उभं केलं, कष्टाची त्याला जाणीव झाली पाहिजे. कितीही तुमच्याकडे संपत्ती असू द्या, पण एकदम त्याच्या हाती देऊ नका, एकदम त्याचे लाड पुरवू नका. त्याला कष्ट करून 2 पैसे कमवू द्या. तुझ्या कष्टानं कमवलेल्या पैशात तू किती आनंद घेऊ शकतो हे डोळ्यानं पहा. नाही घेणार महाराज, कारण कष्टाचा 1 रुपया खर्चानी वाटत माणसाला, है ना. चहा नि पेत माणूस दिवसभर 5 रुपयाचा, आणि तेच कष्ट करायची सवय नसू द्या, येऊच द्या. ज्याले त्याला कापणं चालू आहे. कष्टाचा 1 रुपयाने खर्च वाटत महाराज, 1 रुपया. कारण कसा जोडला माहितीये ना, किती मेहनत लागली. मग हे कष्ट त्यालाही समजले पाहिजे ना, का नुसतं बापाच्या भरोश्यावर उड्या मारून काय त्याचं जीवन आनंदित होणार आहे. हे मायबापाचं चुकते महाराज, की एकदमच आयत शिदोरी त्याच्या हाती देऊन देतात. काय गरज आहे, तुम्ही असाल करोडपती पण साठवून ठेवा, ज्यावेळेस गरज असेल तेव्हा द्या, आताच गरज नाही. त्याला कष्ट करण्याची सवय लावू द्या. जीवनात कसे दिवस भोगा लागतील काही सांगता नाही येत. जीवनरूपी प्रवास आहे, अडचणी येत राहतात, सुख दुःख ऊन सावली सारखं असते. कोरोना सारखा महामारीचा काळ गेला, कोण घराच्या बाहेर निघलं का, सगळे कामधंदे बसले की नाही. ज्याला कष्ट करण्याची सवय होती, ज्यानं साठवून ठेवलेलं होतं, त्याचं तरी राहू द्या, 2 नाही 3 वर्ष बंद असलं तरी काही हरकत नाही. कधी कुठले कसे दिवस भोगायला मिळतील हे सांगता येत नाही. सुख आणि दुःख हे सावली आणि उन्हासारखं आहे. पैसा येतो आणि जातो, या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरोवर छाया. आज आहे उद्या नाही. आज खिसा गरम आहे, उद्या खाली. लक्ष्मी चंचल आहे, या खिशातून त्या खिशात, त्या खिशातून त्या खिशात. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक परिस्थितीचा सामना करता आला पाहिजे. कुठल्याही स्थितीमध्ये जगता आलं पाहिजे, कुठल्याही परिस्थितीमध्ये राहता आलं पाहिजे. त्याच्याकरता स्वावलंबी जीवन, सुरुवातीपासून कष्ट करण्याची सवय असली पाहिजे. भलेही तुमच्याकडे करोडोची संपत्ती असू द्या, पण मुलांना कष्टाची सवय लावा. पिढीतल्या जुन्या माणसांनी आपलं अनुभवाचं दान पुढच्या पिढीच्या पदरात घातलं पाहिजे. आणि देव म्हणतात, पितामहा तुम्ही जुने माणसं आहात, तुमच्या एवढे प्रसंग कोणीच पाहिले नसतील. तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा सामना केलेला आहे. कसा व्यवहार करावा लागतो, कशी राजनीती करावी लागते, धर्म अधर्म काय आहे, हे सगळं सांगा आज पांडवांना, आणि मग मोकळ्या मनाने जा. माझी काही हरकत नाही. पितामहांनी बोलायला सुरुवात केली, तुमची जशी आज्ञा देवा, आणि बोलायला लागले. इतकं सुंदर समजून सांगितलं राजनीती कशी करावी लागते. राजकारण हा जीवनाचा एक घटक आहे, तो तिथल्या पुरताच पाहिजे. राजकारण तो जर प्रत्येक ठिकाणी आपण आणला तर जीवनात अडचणी येतात आणि चांगली कामं बिघडतात. राजकारण राजकारणाच्या ठिकाणीच पाहिजे, ते परमार्थात आणू नये. काही काही मूर्ख परमार्थातही राजकारण आणतात.
या राजकारणापायी काय काय आता सत्यानाश व्हायला याचे उदाहरण देण्याची गरज नाही. एवढं मोठं महाभारत घडलं. अरे सख्खे भाऊ एका रक्ताचे एकमेकाच्या नरडीचा घोट घ्यायला तयार आहेत आज या राजकारणामुळे. हा? राजकारण करू नये असं नाही, तो जीवनाचा एक घटक आहे, त्याचाही आनंद घ्यावा. पण तो प्रत्येक ठिकाणी आणून आपल्या जीवनाचा जो थोडा बहुत आनंद असते तो माणसानं गमवू नये. सोयरे संबंध नाते हे सगळे महत्वाचे आहेत आणि राजकारणामुळे मिटत चालले. मग राजनीती कशी करावी लागते हे शिकवलं. धर्म काय आहे, अधर्म काय आहे, तत्व, प्रवृत्ती, निवृत्ती, विविध आश्रमांची माहिती दिली पितामहांनी पांडवांना. विविध गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम, वानप्रस्थ, ब्रह्मचर्य काय असते, प्रत्येकाचा धर्म सांगितला. पुत्राचा धर्म काय आहे, पतीचा धर्म काय आहे, पत्नीचा धर्म काय आहे, एका स्त्रीचा धर्म काय आहे, सगळं सांगितलं. आणि शेवटचं बोलले एका वृद्धाचा धर्म काय आहे. वृद्ध म्हणजे म्हातारा. पुत्र धर्म सांगितला, मातृधर्म, पितृधर्म, स्त्री धर्म, आणि नंतर बोलायला सुरुवात केली वृद्ध धर्म. वृद्ध धर्म जसं ठासून बोलू लागलेत, बोलता बोलता द्रौपदीला मध्ये हसू आला. द्रौपदी खदखन हसली मध्येच आणि एकदमच पितामहांचे शब्द बंद पडले. त्यांना धक्काच बसला किंवा एवढं महत्वाचं मी बोलतोय द्रौपदी कशी काय हसली. एकदम शांत झाले. कन्हैया म्हणतात, पितामहा अहो बोला, का थांबलेत, एवढं चांगलं बोलून राहिले तुम्ही, एकदम थांबले. पितामहा म्हणतात, आता एकही शब्द निघणार नाही कन्हैया. म्हणजे झालं काय, द्रौपदी हसली मध्ये. द्रौपदीचं हसणं एवढं मनावर घेतलं का आपण. अरे एखादी सामान्य स्त्री हसली असती तर काही वाटलं नसतं, पण द्रौपदी का सामान्य आहे का, अग्नीतून निर्माण झालेली दिव्य स्त्री आहे ती. तिचं बोलणं सामान्य नसेल. हा, आणि कसं काय बोलणार आहे. एखादा जाऊ द्या, एखादा व्यक्ती जर एखादा मोठा माणूस चांगलं काही सांगत असेल, महत्वाचं बोलत असेल, त्यात जर एखादं कोणी हसलं तर त्याला काय अर्थ आहे, त्याला काय बोला वाटेल. सामान्य नाही आहे. साला काही विनोद चालू आहे, मनोरंजन चालू आहे, मग हसणं वेगळं. पण गंभीर विषय आहे ना, मॅटर सिरियस आहे, आणि त्यामध्ये हसणं हे काही पितामहांना खपलं नाही. म्हणे याच्या पाठीमागे काहीतरी महत्वाचं कारण असेल. द्रौपदी तशी हसू शकत नाही. पितामह म्हणतात, द्रौपदी बाळा का हसलीस तू. द्रौपदी म्हणते, पितामह तसं काही नाही, सहज हसू आला मला. तुम्ही चाललं तुमचं. पितामह म्हणतात, सहज नाही, तू सहज हसणारी स्त्री नाही, तुझ्या हसण्यामागे काहीतरी कारण आहे. लवकर सांग, नाहीतर माझ्या अंतःकरणावर ओझं होईल आणि मला पुन्हा त्या वासनेपोटी जन्म घ्यायला लागेल. मला पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात पडायचं नाही. कंटाळलो मी आता जीवनाला, मला मुक्त होण्याची अपेक्षा आहे. माझ्या अंतःकरणावर ओझं टाकू नको. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तू का हसली. द्रौपदी काय बोलणार आता. तिलाही बिचारीला वाईट वाटत होतं की मरता मरता आपण विनाकारण संकटात टाकलं पितामहाले. पण काय करावं, हसू आवरल्या गेला नाही ना. एखादा माणूस, एखादा नेता जर भाषण करत असेल, बरोबर, एखादा मनुष्य काहीतरी बोलत असेल, फार मोठ्या मोठ्या गोष्टी करत असेल, पण तो किती पाण्यात आहे हे जर आपल्याला माहित असेल तर आपण सहज मनात हसतो की एक मोठ्या गप्पा हाणून राहिला हा, आम्हाला माहित आहे काय आहे. तसंच पितामहांच्या बाबतीत झालं. द्रौपदीचे हसण्याचं कारण आहे. द्रौपदी म्हणते, पितामहा तसं हसायला नको होतं मी, पण काय करू, हसू आवरल्या गेला नाही. काय असेल हसण्याचं कारण.
द्रौपदी म्हणते, पितामहा, एवढ्या ठासून ठासून तुम्ही धर्मनीती सांगत आहात. पुत्राचा धर्म काय असते, स्त्री काय असते, पत्नी, पती, सगळे धर्म सांगितले. पण तुम्ही ज्यावेळेस वृद्ध धर्म सांगायला सुरुवात केली ना, तिथं मला हसू आवरले गेला नाही. तुम्ही वृद्धाचा धर्म फार ठासून सांगितला, पण हे काय फक्त सांगण्यासाठीच आहे का हो? याचं थोडंही आचरण मला तुमच्यात दिसलं नाही. हा वृद्ध धर्म तुम्ही आज एवढ्या ठासून सांगत आहात, हा वृद्ध धर्म त्यावेळेस कुठं गेलता ज्यावेळेस भर सभेत दुःशासन माझी साडी ओढत होता, भर सभेत माझी निंदा होत होती. त्यावेळेस तर तुम्ही खाली मान घालून उभे होते. मी आली नाही तुमच्याकडे, किंचाळली मी आली, मी पदर पसरला आपल्या समोर, भीक मागितली तुम्हाला. त्यावेळेस तुम्ही एक शब्द सुद्धा बोलले नाही. मग का हा धर्म लोकांना सांगण्यासाठीच आहे काय? आणि मोठे वृद्ध धर्म सांगत आहात. प्रसंग माहिती आहे आपल्या सर्वांना. शास्त्र सांगते, ज्या गोष्टीचं माणसाला ज्ञान नसते त्या गोष्टीच्या माणसानं कधी मोहात पडू नये. ज्ञानच नाही तर त्याचं मोह कशाला धरावा? पांडवांना द्यूत खेळण्याचं ज्ञान नव्हतं. द्यूत, जुगार, वरली, सट्टा मटका म्हणा त्याला काय, 7 प्रकारची दुर्व्यसनं सांगितली शास्त्रानं. थोडं ऐका, फार महत्वाचं आहे. इकडचं तिकडचं मला भरपूर सांगता येते, पण महत्वाचं निघून जाते त्यातलं. दुर्व्यसनं सांगितली शास्त्रानं. त्या व्यसनांच्या आहारी जर गेलो ना तर नरकाच्या दारातच उभं राहावं लागते. 7 प्रकारची दुर्व्यसनं अशी आहेत की खरोखर नरकाचं द्वारच. द्यूतम च मांसम मदिरा च वैश्या मृगयार्थ चौर्यम परदार सेवा एतानी 7 व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. द्यूत, जुगार म्हणा, वरली म्हणा, सट्टा मटका, हे नरकाच्या दारात उभे करणारे व्यसन आहेत. द्यूतम मांसम, मांस भक्षण करणे, मदिरापान, परस्त्रीगमन, मृगया, मृगया म्हणजे शिकार, चोरी, व्यभिचार, हे महापाप आहेत. त्यात पहिला नंबर द्यूत. पांडवांना द्यूत कसं खेळावं माहीतच नव्हतं, तरी मोह आवरला गेला नाही. बसले खेळायला. शकुनी मामा फासे टाकत होते. हत्ती, घोडे, पालख्या, राज्य सगळं दावावर मांडलं, पण सगळं पांडव हरून बसले. धर्मराज, युधिष्ठिर होते बसलेले. हत्ती हरले, घोडे, पालख्या, राज्य, सैन्य सगळं दावावर मांडलं, सगळं हरून बसले. माहीतच नव्हतं कसा खेळ आहे. धर्मराज म्हणतात, मामा आता थांबवा खेळ. आता थांबलो पाहिजेत, आता काही शिल्लक राहिलं नाही. कंगाल झालो मी. धर्मराज, अजूनही तुमच्याकडे भरपूर काही आहे. हे बलाढ्य एवढे भाऊ तुमचे, हे दावावर मांडा. एक एक भाऊ दावावर मांडला. एका एका भावालाही हरून बसले. शेवटी स्वतःला दावावर मांडलं, स्वतःलाही हरून बसले. आणि मग म्हणतात, मामा आता तर थांबवा, आता काय राहिलं, मी स्वतः हरलो. मामा म्हणतायत, धर्मराज तुमच्याकडे अजूनही एक गोष्ट शिल्लक आहे, द्रौपदी. तिलाही दावावर मांडलं, तिलाही हरून बसले. झालं काय? दुर्योधनानं आदेश दिला, जाओ दुःशासन, बाल पकडकर खींच कर लाओ द्रौपदी को. तो दुःशासन जातो. तिकडे कक्षामध्ये द्रौपदी आपले केस विसरत असते. एक वस्त्र होती. दुःशासन म्हणतो, ए द्रौपदी. असं ऐकून तिला धक्काच बसला. पायाखालची जमीनच सरकली. अहो भाऊजी, काय बोलताय तुम्ही? मला नावाने हाक मारता हो, मी वहिनी आहे, वहिनी आई समान आहे.
काही वहिनी नाही काही आई नाही, तू आजपासून आमची दासी आहेस. काय बोलता भाऊजी? भाऊजी नाही महाराज, दुर्योधन महाराजांनी बोलवलंय तुला, चल भर सभेत. अहो तिथं माझे पती असतील, ते आजपासून आमचे सेवक आहेत. शेवटी जे बोलून दाखवून ते बोलावं लागलं. भाऊजी मी एक वस्त्र आहे, रजस्वला अवस्थेत आहे, मला अशा अवस्थेत नेऊ नका. पण ऐकलं नाही हो. त्या नराधम्यानं, त्या दुःशासनानं द्रौपदीचे केस पकडले आणि फरफटत द्रौपदीला भर सभेत घेऊन गेला. कौरवी पांचाळी सभेमध्ये आली, वस्त्रे हरण वस्त्रे कैशी झाली माऊली, पांडुरंगे येई ओ पांडुरंगे. धृतराष्ट्र महाराज बसलेले होते आंधळे. ते आंधळेच होते, त्याच्याजवळ जाऊन काही फायदाच नाही. कृपाचार्य, द्रोणाचार्य, पितामह भीष्म सर्वांना द्रौपदी हात जोडून विनंती करू लागली, वाचवा, काहीतरी करा. असा अपराध, असा अधर्म आपण कसा पाहू शकता डोळ्यांनी? पण कोणीच काही बोलायला तयार नाही. सगळ्यांनी खाली माना घालून सगळे बसलेले होते. शेवटी द्रौपदीला कळून चुकलं, आज पतींच्या मानाखाली, आज वडीलधाऱ्या माणसांची मान खाली आहे. आज हा दुःशासन माझी साडी ओढतोय, भर सभेत माझी विडंबना होत आहे. अशा स्थितीत कन्हैयाशिवाय आता पर्याय नाही. ज्या ज्या वेळेस द्रौपदीवर संकट आलं, द्रौपदीनं कोणाला हाक मारली? त्याला. तुम बिन मोरी कोना खबर ले, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी. घरे सदा द्रौपदी खारे, बरी सभा द्रौपदी ठारी.
हिंदी मधली गवळण आहे मीराबाईची, सुंदर त्यात वर्णन केलेलं आहे प्रसंगात. तुम बिन मोरी कोण खबरले, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी. बरी सभा द्रौपदी ठारी. देवा तुमच्याशिवाय आता कोणीच दुसरा तारा नाही. हो पालनहारे, तुम्ही सगळ्या जगाचं पालन करता. त्यात तुमची लाडाची बहीण द्रौपदी तुम्हाला हाक मारत आहे, देवा या, देवा या. पण हाक मारत असताना द्वारकाधीश म्हणून हाक मारते. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ का सखाया लाविला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, आणि वेळ का सखाया लाविला. आता देवाचं काम काय आहे? भक्ताची जशी इच्छा असेल तशी इच्छा पुरवणं. जया चित्ती जैसा भाव, तया जवडी तैसा देव, किंवा जैसा केला तैसा होय. द्रौपदीने हाक मारली द्वारकेच्या राया. देवाला द्वारकेला जाऊन परत या लागलं. एवढा वेळ लावला. वेळ का सखया लाविला. द्रौपदी अग मी तर तुझ्या हृदयातच होतो, लगेच प्रगट झालो असतो. पण तू द्वारकेच्या राया तुझी इच्छा पुरवणी करण्याकरता मला तिथून या लागलं. द्रौपदीने डोक्याला हात लावला. म्हणे अशाही टाइमले तुला असं सुचलं काय? जरा उशीर झाला असता तर. काही काळजी करू नको, मी भाऊ तुझा पाठीशी आहे ना. किती दिल तर द्रौपदीनं? एक चिंधी बोटाला. देवानं इतक्या साड्या पुरवल्या तो दुःशासन ओढू ओढू थकला. साडी के बीच नारी है की नारी की बीच साडी है, मूर्छितच पडला तो. थोडं द्या देवाला, थोडं, जास्त नाही पाहिजे, पण प्रेमानं पाहिजे. अहंकार युक्त जर तुम्ही दागदागिने दान केले, मोठे पंचपक्वान्न दान केले, तर देव स्वीकारत नाही. थोडं पण प्रेमानं, आनंदानं, भक्तिभावानं. काय आहे? पत्र, पुष्प, फळ हेच अर्पण करतो ना देवाला. त्याची गरज आहे का देवाला? प्रेमानं सगळे भक्त अर्पण करतात. देव त्याच्या मोबदल्यात कितीतरी देऊन टाकतो, न मागता. मागून मिळत नाही, न मागता मिळत असते. म्हणून जीवनात नेहमी निष्काम भक्ती असली पाहिजे. सकाम भक्ती करून काही त्यात सार्थकता नाही. निष्काम भावनेनं केलेली भक्ती फलदायी होत असते. न मागता ईश्वर सर्व देऊन टाकतो. त्याच्याकडे काय कमी आहे? सकळ भोगिता होय त्याचे, एकनिष्ठेनं सेवा करा. एकनिष्ठेनं सेवा करणाऱ्याला भगवंतानी सर्व सुख काही देऊन टाकलं. काहीच नाही, फक्त सेवा करा. नुसतं नावाले नाही, तन मन धनाने. 3 प्रकारची सेवा झाली पाहिजे देवाची. कायिक सेवा, मानसिक सेवा आणि वाचिक सेवा. कायेने, वाचेने आणि मनाने. काया वाचा मने झाला विष्णुदास. तुम्ही म्हणाल यातली एखादी केलीच चालत नाही काय? अजिबात नाही. करा लागतील तिन्ही. कायेची, वाचेची आणि मनाची. याच्यात सर्वश्रेष्ठ मनाची सेवा आहे. कायेपेक्षा वाचेची सेवा श्रेष्ठ, वाचेपेक्षा मनाची सेवा श्रेष्ठ आहे. कायान वाचेचा काही भरोसा नाही. काया झिजणारी आहे, म्हातारी होते आपल्या हातीने, आणि वाचाही खुटणारी आहे. म्हातार झालं की बोलणं सुचत नाही. तोंडाचा होते खलबत्ता. त्याला म्हटलं म्हणा रामकृष्णरी, ते म्हणतात नानतीत नाहली. हे मेळ आहे का त्याला? म्हणजे देवाचं नाव तरी सुद्धा निघलं काय? तोंडाचा खलबत्ता झाल्यावर काही मेळच नाही ना त्याचा. बोबडे बोल वाच्या झाली. मग वाचेचा आणि कायाचा कारण शरीर म्हातारं होते, पण मन कधी म्हातारं होत नाही. मनाची सेवा श्रेष्ठ आहे.
मनानं सेवा घडली पाहिजे, पण करा लागतील तिन्ही. कायेनं नाही फायदा झाला तर वाचेनं होईल, वाचन नाही झाला तर मनानं होईल. जसं एका व्यापाऱ्याजवळ 3 दुकान आहेत. पहिलं दुकान आहे कपडेचं, दुसरं आहे सोन्याचं आणि तिसरं आहे हिऱ्याचं. त्याला विचारलं का कपड्याच्या दुकानात तोटा झाला तर म्हणे मी सोन्याच्या दुकानात भरून काढीन. त्यात तोटा झाला तर म्हणे हिऱ्याच्या दुकानात भरून काढीन. त्यातही झाला तर मग तर दिवाळच निघेल. मग काच भरून काढणं. म्हणून तीनही प्रकारची सेवा जर विफल झाली तर जीवन व्यर्थ आहे. लक्षात ठेवा. सेवा 3 प्रकारची, काया वाचा आणि मनापासून. भक्तगण अशी सेवा करतात म्हणून भगवान परमात्मा मागे उभा राहतो आणि त्याच्या पुढेही उभा राहतो. अर्जुनाच्या पुढे आणि द्रौपदीच्या मागे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. सगळे आघात तो सहन करतो आणि भक्ताला सुरक्षित ठेवतो. भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी. कोण हात लावते माझ्या भक्ताला? केसाला सुद्धा नाही धक्का लागू देत. आहा, जाके राखो साईया मार सके ना कोय, न मोडे काटा हिंडतावन. बगर चपलीचे अरण्यात हिंडले तरी काटा टुचत नाही. हे देवाची कृपा आहे. मग सदैव देव पाठीशी उभा राहतो. फक्त तळमळीनं तन्मयतेनं मनापासून त्याची भक्ती करा. त्याची प्रसन्नता तेवढ्यातच आहे. प्रेमानं नाव घेणाऱ्याला देव प्रेमच देतो. प्रेमाच्या मोबदल्यात काय मिळणार? प्रेम. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, समाधान, प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. काय प्रेमाच्या मोबदल्यात प्रेमच. फक्त प्रेम पाहिजे. आणि प्रापंचिक जीवनात आहे ना, ते प्रेमाचं नातं नेहमी बदलत जाते महाराज. खरं देवावरच प्रेम पाहिजे. माणूस म्हणजे बघा, जीव जन्मतः आई वडिलांवर खूप प्रेम करतो. आई 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 आईवर एवढं प्रेम आहे की आईशिवाय दुसरं काही दिसतच नाही. कुठपर्यंत? लग्न होईपर्यंत. एकदा लग्न झालं, आई वडिलांवरचं प्रेम कमी, पत्नीवरचं प्रेम वाढलं. कुठपर्यंत? मुलं बाळ होईपर्यंत. मुलाबाळांवरचं प्रेम वाढलं, पत्नीवरचं प्रेम कमी झालं. मुलाबाळांवरचं प्रेम, आता धनाची आसक्ती आहे, आता धनावर प्रेम, मुलाबाळांवरची प्रेम कमी. माणूस नेहमी प्रेम पात्र बदलत चालतो. पण बघा, एका ईश्वरावर प्रेम करा म्हणजे जीवनात कधी प्रेम पात्र बदलण्याची गरजच पडणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रेम करण्याच्या लायकीसाठी तो देवच आहे महाराज. सगळ्या भक्तांनी प्रेम केलं, मीराबाईंनी प्रेम केलं, जनाबाईंनी प्रेम केलं, सर्व संतांनी प्रेम केलं. प्रेमाच्या मोबदल्यात संतांना प्रेमच मिळालं. बघा, जीवनात सेवा पाहिजे. भगवान परमात्मा न मागता सगळं काही देतो. द्रौपदीने एक चिंदी दिली फक्त.
साड्यावर साड्या पुरवल्या, रक्षण केलं. कधी देव सेवा फुकट घेत नाही, त्याचा मोबदला चुकवतो. कुठं ना कुठं अनुभवायला मिळेल आपल्याला जीवनात की आपली सेवा जीवनातली वाया नाही गेली. म्हणून नेहमी सेवा करत राहिलं पाहिजे. काही सेवा करा. आता एवढा सप्ताह सोहळा आहे आपल्या नगरीमध्ये, आपल्या हातून काही दानधर्म घडलं पाहिजे. या ठिकाणी केलेलं दान, या ठिकाणी केलेली सेवा आपल्या पितरांना सुखी करत असते. भागवत कथा म्हणजे सामान्य नाही, हा ज्ञानरूपी यज्ञ आहे. आणि या यज्ञामध्ये आपल्या विकारांच्या आहुत्या द्यायच्या, इथून पुण्य संपादन करायचं सेवा करून. काही लोक अन्नदान करतात, किती पुण्य आहे महाराज. वारकऱ्याला जेव घालणं, भक्ताला जेव घालणं, देवाला जेव घालणं. देवाला कुठे भूक लागते? वारकऱ्याच्या मुखातून साक्षात भगवंत जेवतात ना. अन्नदान करा, नाही धनदान करा, नाही काही झालं श्रमदान तरी करा. हातात झाडू घेऊन झाडून काढलं जरी मंडप, तरी या सेवेचं पुण्य आपल्या पदरात साठवलं जाते. आज गजानन बाबाच्या दरबारात करोडपती लोक झाडू मारायसाठी येतात की नाही? का? सेवेचं महत्व कळालं. सेवाभाव जीवनामध्ये पाहिजे. सेवा परमो धर्म, सेवेने माणूस मोठा होत असतो. लक्षात ठेवा. द्रौपदीचं रक्षण केलं. आता इथं द्रौपदी पितामहांना बोलते, मी तुमच्याकडे धावत आली होती, पितामहा वाचवा. पितामहा एक शब्द बोलले नाही. का बोलले नाही? द्रौपदी म्हणते, पितामहा धर्मशास्त्र सांगते, नसा सबंती नसंती वृद्धा. ज्या सभेमध्ये एकही म्हातारा नसतो त्या सभेला सभा म्हटल्या जात नाही. आणि तोही म्हातारा धर्म जाणणारा असला पाहिजे बरं का. नसा सबंती नसंती वृद्धा, आणि नसा वृद्धा नसंती धर्मो. जो धर्म जाणत नसला तो म्हातारा म्हणण्याच्या लायकीचा नाही. गोपाल कृष्ण. तो फक्त वयानं शरीरानं वाढला. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बाळकाच्या. तो बालकच आहे समजा, शिशुपाल. त्याची बुद्धी बालकासारखी. काही फायदा नाही. तुम्ही दिसता म्हातारे पण तुम्हाला धर्म समजत. पितामहा म्हणतोय, पोरी मला धर्माच्या गोष्टी शिकवतेस का? मी तुझ्या पतीला देव खेळण्यास सांगितलं, मग सगळे दुनियाच खेळते, माझे पती खेळले तर काय नवय झाली. अरे पण हरले ना सगळे. काय काय हरले सांगा? हत्ती घोडे पालख्या राज्य दास सेविका सर्व हरले. मग काय झालं? एका एका भावाला दावावर मांडलं, तेही हरून बसले. मग काय झालं? स्वतःला दावावर मांडलं, तेही हरून बसले. मग काय झालं? मग तुला दावावर मांडलं आणि तुलाही हरून बसले. मग काय झालं? पितामहा तुम्हाला खरोखर धर्म माहित नाही. धर्मशास्त्र काय सांगते? जो माणूस खेळामध्ये स्वतः हरतो त्याला दुसऱ्याला दाबावर मांडण्याचा काही अधिकार राहत नाही. तुम्ही तिथंच हात आवरायला पाहिजे होता. त्यांनी मला दाबावर मांडलं तरी कसं? खाली मान घातली महाराज. काय बोलणार? शेवटी देवाशिवाय कोण मदत केली? दुसरं कोणच नाही. द्रौपदीच्या डोळ्यातून धारा निघतात. रडते बिचारी. पितामहाही रडतात. सांगा पितामहा आता काय बोलावं? आता हसू नये तर का रडू? तुम्ही एवढ्या ठासून वृद्ध धर्म सांगतात, आणि तिथं हा कुठे गेला होता वृद्ध धर्म? आता काय बोलावं? पितामहांनी उत्तर कसं द्यावं? मोठ्या कचाट्यात अटकले. द्रौपदीनं असं काही अडकवलं पितामहांना की आता मरताही येत नाही आणि उत्तरही द्यायला लागेल. पण उत्तर द्यायचं असं की ते शास्त्रालाही मान्य असलं पाहिजे, सगळ्या जगालाही मान्य असलं पाहिजे, देवाला मान्य असलं पाहिजे, आपली कीर्ती टिकून राहिली पाहिजे. नाही तर काही बोलून काही अर्थ नाही. बोलायलाही काहीतरी अर्थ पाहिजे ना. काही व्यर्थ बडबड करायला अर्थ आहे काय? नाही. शब्द असे असावेत की त्याचं मार्मिक आपल्या जीवनामध्ये त्याचा अर्थ लागला पाहिजे. काय उत्तर दिलं पितामहांनी? मोठ्या विचारपूर्वक उत्तर दिलं. कारण कीर्ती नष्ट नाही झाली पाहिजे, आणि द्रौपदीचंही सांत्वन झालं पाहिजे. मोठं विचारपूर्वक उत्तर काय दिलं असेल महाराज? ऐकायचंय?
पण मला असं वाटतं आपली वेळ झालेली आहे आता. दुपारच्या सत्रात ऐकू आपण. पितामहांनी द्रौपदीला काय उत्तर दिलं, पितामहांनी स्वतःची इज्जत कशी राखली, लाज कशी राखली. आज जगात पितामहाचं नाव जिवंत आहे. कशामुळे आहे? त्या ठिकाणी जर पितामह काही बोलले नसते, काहीही उत्तर दिलं असतं, तर आज पितामहा भीष्माचं कोणी नाव सुद्धा घेतलं नसतं. पण कीर्तीलाही डाग लागू दिला नाही. शास्त्राला प्रमाण असणारं, देवाला मान्य असणारं आणि द्रौपदीच्या मनाला पटणारं असं कुठलं उत्तर पितामहांनी दिलं, ते उत्तर आपण दुपारच्या सत्रामध्ये ऐकण्याचा प्रयत्न करू. आता आपली वेळ इथं झालेली आहे. इथं विश्रांती घेऊ आपण. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी विठ्ठला. ओ विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग हरी विठ्ठला. विठ्ठल